आता उजळले भाग्य आता अवघी चिंता बारली संत दर्शनी पद्मनाभ जोडीला प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी सेवेसाठी निवडलेला अभंग जगद्गुरु जगद्वंदनीय देवोचे सुप्रसिद्ध साधू वैराग्य मूर्ती श्रीमंत श्री तुकाराम महाराज यांचा चार चरणाचा बहुतेकांच्या पाठातला, बहुतेकांच्या म्हणण्यापेक्षा सगळ्यांच्याच पाठातला नसला कानपाठातला, कानपाठातलाही नसला तरी जगद्गुरु तुकोबरांच्या गाथ्यामधील संतपर प्रकरणातील सेवेसाठी घेतलेला अभंग विठ्ठल मला वाटते हा अभंग जवळजवळ सगळ्यांच्याच पाठ असायला पाहिजे, हे का नाही? थोडं सरा जरा तुम्ही थोडं तुमची तोंड दिसू द्या. हा अभंग कधी म्हणतात हे सगळ्याला माहिती आहे, बरोबर का नाही? कधी म्हणतात? माणूस उचलल्यावर. कधी दिंडी एखाद्याच्या दारात गेली, हे अभंग संतपर प्रकरणातील अभंग असतो. उजळले भाग्य आता अवघी चिंता वारली. सगळ्यांच्या अभंग पाठ आहेत, कमीत कमी ज्यांच्या गळ्यामध्ये माळ आहेत त्यांच्या तरी अभंग पाठ आहे किंवा कानपाठ आहे. पण चूकदार मला असं वाटतंय, जर हा अभंग पाठातला नसन कानपाठातला पण नसन तर ते चुकून माळकरी झालेला असावा. विठ्ठल अभंगाला सुरुवात करण्यापूर्वी अल्पसा परिहार. साधू संतांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या आपल्या या कविटगाव नगरीमध्ये हनुमंतरायाच्या प्रांगणामध्ये हब वैकुंठवासी शंभूनाथ महाराज, रामचंद्र महाराज यांच्या कृपाशीर्वादानं ग्रामस्थांच्या अतर्क परिश्रमातून चालत असणारा हा भव्य दिव्य स्वरूपाचा, नैनरम्य देखण्या स्वरूपाचा, अतिशय थाटामाटामध्ये संपन्न होत असणारा नाम उत्सव, नाम सप्ताह तथा ग्रंथराज एकनाथ महाराजांचं भावार्थ रामायण, ज्ञानेश्वरी पारायण सोहळा नाही. सप्ताहाचं वर्ष आहे 4थं आणि 4थ्या वर्षातील मला वाटतं 4थ्याच क्रमांकाची सेवा आहे. 4थ्या वर्षातील 4थ्या क्रमांकाची सेवा आयोजकाच्या, नियोजकाच्या, पंचकर्णीच्या, ग्रामस्थांच्या माध्यमातून माझ्याकडे आली आणि त्या सेवेच्या माध्यमातून मला तुम्हा सगळ्या माता पित्यांचं, माझ्या आई वडिलांचं दर्शन झालं, हे मी माझं महत्भाग्य समजतो. विठ्ठल उपस्थित सगळी गुणीजन मंडळी, आता माझ्या काही परिचयाची तुम्ही कुणी माणसं नाही बरं. माझी पहिलीची येती जाती इथं, पण इकडून एक गडी, इकडून एक गडी, 2 गडी वजनदार दिसले. गाडी दिसल्याबरोबर पळत आले. महाराज खाली चाल. काय नाव आहे तुमची? काय नाव आहे? प्रदीप जाधव आणि गणेश पाटील. आयोजनाचं नियोजन हे लांबून झालंय. दुसऱ्या गावाहून तिसऱ्या गावाला महाराज एका गावचा
नियोजन केलंय दुसऱ्या गावच्या माणसाने, पण असू द्या. उत्कृष्ट सगळी टाळकरी गावातील मंडळी, इकडं तरुण तरफदार टाळकरी मंडळी, दोन्ही मृदंगाचार्य आता दागिना टाकायचा, दागिना टाकायचा नाही, गीता टाकायचा सुरू करायचं. काय काळजी करू नका, फुटून द्या, फुटलं तर गावकरी खंबीर. काय केलं संशिष्टीवाले दादा, तुम्हालाही धन्यवाद. आमचे वडीलधारी माणसं, मातृवर्ग आहे, पितृवर्ग आहे, चोपदार आहेत, माझ्याबरोबर आले माझे पिताश्री आहेत, आणि सांगण्याकरता अतिशय आनंद होतो. हरिभक्त परायण आपल्या परिसराचं भूषण माझे ज्येष्ठ गुरुबंधू संतोष महाराज मलोडीकर, ते सुद्धा या ठिकाणी आज माझ्या कीर्तनामध्ये टाळ घेऊन उभे. असं पाहायचं झालं तर आजकालची महाराज लोक कोणाच्या कीर्तनात टाळ घेऊन उभा राहत नाही. टाळ घेऊन उभा राहायचा विषय सोडून द्या, पण कीर्तनाला बसत सुद्धा लांबून कीर्तन ऐकतात मंदिराच्या मागून. महाराज आज टाळ घेऊन कीर्तनासाठी उभे आहेत. महाराजांनाही द्यावे तेवढे धन्यवाद. विनेकरी दादा आहे, तुम्ही सगळी गोड माणसं, आणि या सर्वांच्या उपस्थितीमध्ये पेटी मास्तर आहे, सर्वांच्या उपस्थितीमध्ये हा आजचा कीर्तनाचा कार्यक्रम. विठ्ठल नाव सगळ्याची अशी ग्रहित धरतो आणि माझ्या अभंगाकडे वळतो. कारण चोपदार काय होते, आजकाल निमसप्त नावासाठीच बंद पडायला लागले. काय निमसप्त नावासाठीच बंद पडायला लागले. महाराजांनी माझं नाव घेतलं पाहिजे. आता जसं पाहिजे झालं ना मैवा, महाराजांनी नारदाच्या गादीवरती कुठल्याच व्यक्तीचं वर्णन करू नये. बरं, माझ्या तुम्हाला खऱ्या बोलण्याचा थोडा राग येऊ द्या, तुम्हाला थोडं खटकू द्या. महाराज लोकांना नारदाच्या गादीवर कुणाचा नाम उल्लेख करू नाही, स्तुती कोणाची करू नाही. महाराजाला जर स्तुती करायची असेल तर त्या कीर्तनकारानं स्तुती करत असताना देवाचीच करायची, आणि निंदा करायची असेल तरी देवाचीच करायची. माणसाची स्तुती स्तुती आम्हा ब्रह्महत्या, एका पांडुरंगा वाचुनिया. जो देवा व्यतिरिक्त माणूस कीर्तनकार दुसऱ्या कोणाची स्तुती करत असेल तर महाराज त्याला ब्रह्महत्येचं पातक लागते. कशाचं? अनेकांची स्तुती आम्हा ब्रह्महत्या, एका पांडुरंगा वाचुनिया. स्तुती करायची असेल देवाची करा, आणि निंदा करायची असेल तरी देवाचीच करा. कीर्ती मानवाची गाऊ नये किंवा वर्णू नये. पण आजकाल परमार्थ हा नावासाठी चाललाय, देवासाठी नाही. काय आजकाल परमार्थ नावासाठी चाललाय, देवासाठी नाही.
आणि मायबाप माझी विनंती तुम्हाला, परमार्थ नावासाठी करू नका, परमार्थ देवासाठी करा. ज्याला वाटतं माझा हरिपाठ पाटे त्याची पे अपेक्षा राहते माझं महाराजांनी गावाला कॉम्प्लेट मध्ये नाव टाकायचं का नाही. आणि अगोदर देवाचं फोटो बघत नाही, कीर्तन कुणाची ठेवण्यात ही बघत नाही, ते अगोदर जात आपलं नाव कुठेही बघत काय तुझ्या नावाला पीठ तू. परमार्थ हा नावासाठी झालाय महाराज, देवासाठी नाही. पवित्र वातावरणामध्ये चालत असणारा उत्सव आहे आणि या उत्सवातील सेवा आहे. आजची सेवेसाठी निवडलेला अभंग माझ्या श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारायांचा आहे आणि अभंगाच्या माध्यमातून माझे श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय महाराजांच्या स्वतःच्या जीवनातले अलौकिक लाभ या आजच्या अभंगाच्या माध्यमातून तुमच्या माझ्या समोर ठेवतात. जगद्गुरु तुकोबाराय या अभंगामधून बोलत असताना महाराज म्हणतात, माझं भाग्य उदयाला आलं. विठ्ठल जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, माझं भाग्य उदयाला आलं, उजळले भाग्य आता. जगद्गुरु तुकोबारायांनी दुसरा लाभ सांगितला, माझी चिंता वाढली. एक पहिला लाभ भाग्य उदयाला आलं, दुसरा लाभ सांगितला अवघी चिंता वारली म्हणजे जळाली, जळाली, संपली, मेली, नष्ट झाली. कशामुळे भाग्य उदयाला आलं आणि का चिंता वारली याचं कारण सांगा महाराज. महाराजांनी कारण सांगितलं, संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडीला. भाग्य उदयाला आलं, चिंता मेली. का चिंता मेली, का भाग्य उदयाला आलं, तर जीवनामध्ये संतांचं दर्शन झालं आणि परिणाम संतांच्या दर्शनामुळे भाग्याचा उदय झाला, चिंता मेली. आणि क्रमांक नंबर 3 देव भेटला पद्मनाभ जोडीला. कशामुळं? संतांच्या भेटीमुळं, संतांच्या दर्शनामुळं. आणि जगद्गुरु तुकोबाराय तिसऱ्या चरणामध्ये सांगतात, आता भेटलेला देव मी त्या देवाला माझ्या हृदयामध्ये साठवून ठेवणार आहे. संपुष्ट हे हृदय पेटी करुणी पोटी साठवू. महाराज म्हणतात, तो सापडलेला देव, संतांच्या माध्यमातून सापडलेला देव मी माझ्या हृदयामध्ये साठवून ठेवणार आहे, हृदयामध्ये कोंडून ठेवणार आहे. आणि जगद्गुरु तुकोबाराय शेवटच्या चरणामध्ये सांगतात, हा देव खूप अट्टहासानं सापडलेला आहे. अनेक दिवस मी वाट बघत होतो संतांचं दर्शन कधी होईल, अनेक दिवसाची इच्छा पूर्ण झाली. माझा पूर्वजन्मीचा साठा जो होता, माझं पूर्वजन्मीचं जे गाठोड होतं, माझी पूर्वजन्माची जी पुण्याई होती, त्या पूर्वजन्माच्या पुण्याईवरती, पूर्वजन्माच्या गाठोड्यावरती जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, मला देव भेटला. तुका म्हणे होता ठेवा, तुझ्या भावा सापडला. त्या भावानं पूर्वजन्मीच्या गाठोड्यामुळं, पूर्वजन्मीच्या पुण्याईमुळं देव भेटला आणि परिणाम संतांचं दर्शन झालं. संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडीला. अभंगाचा सरळ संपला झाला प्रकृत विठ्ठल. जगद्गुरु तुकोबाराय या अभंगाच्या माध्यमातून बोलत असताना महाराज म्हणतात, माझ्या भाग्याचा उदय.
माझी विनंती सगळ्या ग्रामस्थांना, टाळकऱ्यांना, कीर्तन खरं करायचं का खोटं करायचं? चोपदार होय, प्रदीप महाराज कसं करायचं? खरं करायचं ना? राग येईल का? कोणाला राग येणार का? आणि एखाद्याला आला तर काय करायचं? या कलियुगामध्ये माणसाला खरं आवडत नाही आणि खोटं आवडल्याशिवाय राहत नाही. लटिके ते रुचे साच कोणाही नकोचे, आताच वारे ऐका कलीचे भैमान, असत्यासी हृदले जन, पापा देते अनुमोदन, करती हेलान संतांचे. या कलियुगाचं महिमाने असत्याला किंमत आहे, खोट्याला किंमत आहे, खऱ्याला नाही. म्हणून तुम्ही म्हणत असं कीर्तन खरं करायचं तर खरं करतो, बरं करायचं तर बरं करतो. आम्हाला काय माहिती का? तुमची आई मरून नाही तर तुमचा बाप मरून आमचं पाकिट आमच्या खिशात पडलं, तुमचा आमचा ही आमची परिस्थिती. प्रदीप महाराज, आम्ही बगवी कपडे घातले असली तरी फक्त पैशामुळे लाचार झालो. आम्हाला तुमचं काही घेणं देत नाही. 2 तास तुमच्या बरोबर तुमच्या समोर गोड गप्पा मारायच्या, नारळ घेतला, एकदा कपाळ काळं केलं, तुमचं वर्णन थोडं करायचं, निघाला बुवा पुढच्या गावात. महाराज, फार अवघड गोष्ट या संप्रदायामध्ये चालू आहे. आता संप्रदायामध्ये फार वेगळं वातावरण आहे. ऐका, या अभंगाच्या माध्यमातून माझे श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय बोलत असताना महाराज म्हणतात, माझ्या भाग्याचा उदय झाला, माझं भाग्य उदयाला आलं. महाराज, का हो भाग्य उदयाला आलं तुमचं? कारण सांगा. महाराज म्हणाले, मला संत भेटले. कोण भेटलं? संत. परिणाम, माझ्या भाग्याचा उदय झाला. भाग्याचा उदय, जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, भाग्याचा उदय ते हे जोडी संत पाय. संतांची भेट झाली, संतांच्या पायाचं दर्शन झालं, म्हणून माझं भाग्य उदयाला आलं. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, आता मी माझं डोकं संतांच्या पायावरती ठेवणार आहे. मरण आलं तरी चालेल, पण संतांच्या पायावरून डोकं उचलायचं नाही. येथून यानुटहू माता, मरणा वाचून सर्वथा. संतांच्या पायावरती महाराज डोकं, जीव गेला तरी चालेल, पण आता संतांना सोडायचं नाही. ऐका माहिती, जगद्गुरु तुकोबरायांच्या दृष्टीनं भाग्य वेगळं आहे आणि आपल्या दृष्टीनं भाग्याचा विचार वेगळा आहे. ऐका, जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, संतांची माझी भेट झाली, माझं भाग्य उदयाला आलं.
आणि आपल्या जर भाग्याचा विचार करायचा झाला तर आपण म्हणतो एखाद्याकडे पैसा आहे भरपूर तो भाग्यवान. काय आपण भाग्याचा विचार करत असताना वेगळ्या पद्धतीने भाग्याचा विचार करतो आणि जगद्गुरु तुकोबराय भाग्याचा विचार करत असताना वेगळ्या पद्धतीने भाग्याचा विचार करतात. महाराज म्हणतात माझ्या जीवनामध्ये संतांचं दर्शन झालं, परिणाम माझ्या भाग्याचा उदय झाला. आणि आपण भाग्य वेगळं म्हणतो. आपण म्हणतो एखाद्याकडे जास्त पैसा आहे, खऱ्या अर्थानं तो कसा आहे भाग्यवान. आणि खरं सांगतो माय बाप प्रदीप महाराज ज्याच्याकडे जास्त पैसा आहे का तो आज भाग्यवानच माणूस आहे. पैशाशिवाय या जगात कुत्र विचारित नाही. काय पैसा असणं हे काळाची गरज आहे. प्रत्येकानं पैसा कमवलाच पाहिजे, पण कमवत असताना 2 नंबरचा नसावा, 1 नंबरचा असावा, कष्टाचा असावा, हरामाचा नसावा, घामाचा असावा. जोडून या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी. पैसा 2 नंबरचा नसावा, 1 नंबरचा असावा. ज्याच्याकडे या काळामध्ये भरपूर पैसा आहे आपल्या दृष्टीनं तो भाग्यवान आहे, पण महाराजांच्या दृष्टीनं तो भाग्यवान नाही. अतिशय सुंदर प्रमाण. जगद्गुरु तुकोबराय याला भाग्य म्हणत नाहीत, पण आपण भाग्याचा विचार या दृष्टिकोनातून करतो. आपण म्हणतो ते एखाद्याकडे पैसा आहे तो खऱ्या अर्थानं कसा आहे भाग्यवान आहे. आणि या कलियुगामध्ये माणसावर प्रेम करत नाहीत, पैशावर प्रेम करतात. बरोबर का? मागचा 2019चा 2020चा 2021चा हा काळ तुम्ही सगळ्यांना बघितला. सगळ्याला या गोष्टी ज्ञात आहे, माहिती आहे. बरोबर का नाही? माणसं कुणीच कुणाच्या जवळ जात नव्हतं. माणसं आजकालची माणसावर प्रेम करत नाहीत, पैशावर प्रेम करतात. तुमचा आमचा विषय सोडून द्या. कोरोनाच्या काळात एक म्हातारं मेलं. काय झालं? म्हातारं प्रदीप महाराज म्हातारं मेलं. ती म्हातारी म्हणली मेला मेला मेला. कोण मेला मेला. पण मेल्याने जाता जाता 2 लाखाला गंडा घातला. किती लाखाला?
म्हणजे काय सांगावं, डांगऱ्याच्या गळ्यात मध्ये 3 तोळ्याचं लाकीट आहे. 7 21 कसं आहे सोनं? 60 आहे का 70 आहे? हा 76 आहे का? वा वा, शेतकरी असेच मिले रानात कांदा. 76 झालं म्हटलं की महाराज फारच अवघड झालं. गरिबानं दुकान बघायचं, दुकानाची पायरी चढायची नाही. म्हातारी म्हणली मेला मेला. सारखं वाजू नका, थोडं थोडं वाजू, सगळं व्यवस्थित ऐकायला गेलं पाहिजे. म्हातारी म्हणली मेला मेला, पण जाता जाता 2 नाकाला गांडा घातला. म्हातारी विचार करते, डंगर तर गेले म्हणली, पण आता हे गळ्यातलं काढून घ्यायचं कसं? गळ्यातलं काढून घ्यायचं कसं? जर डायरेक्ट गळ्यातलं काढून घ्यावा तर सगळी भावकीतली माणसं म्हणतील या डंगरीचा जीव म्हाताऱ्यावर नाही, या लाकिटावर आहे. कशावर आहे? लाकिटावर आहे. मालकावर जीव नाही, लाकिटावर आहे. मग म्हातारी विचार करते, काढून तर घ्यायचंय सोनं, काय करावं? परिस्थिती असली बिकट आहे, पोरं सांभाळतील का नाही ह्याची गॅरंटी नाही. कमीत कमी 3 तोळ्याचं लाकीट जवळ ठेवल्या तरी लेकरांनी सांभाळलं तर सांभाळलं, नाहीतर असा तर काय ह्यांचा विश्वास नाही. म्हातारी विचार करते सुद्धा. म्हातारी म्हणते, आता कसं काढून घ्यायचं सोनं? सोनं कसं काढून घ्यायचं? मग म्हातारी काय करते, विचार करून रडती. प्रदीप महाराज म्हातारी विचार करून रडतीये. म्हातारी वर्णन करती सुरुवातीला मालकाच्या पायातल्या चपलाचं. रडायला लागली म्हातारी. काय तुमच्या पायातली चप्पल, चालताना सुद्धा तुमच्या चपलीचा आवाज येत होता. कोण रडते? म्हातारी. चपलापासून मृदुंगाचार्य वर्णन थोडं वर आलं. धोतरात काय तुमच्या अंगातलं धोतर, किती धोत्रावर चांगलं दिसत होता. धोत्रापेक्षा थोडं वर्णन वर आलं शर्टापाशी. काय तुमच्या अंगातलं शर्ट, किती भारी भारी शर्टाचं कापड होत. डंगरे तुझा जीव कशासाठी चाललाय ती म्हण ना. म्हातारी शर्टापासून थोडं वर गेली. अजून पण तुमच्या गळ्यात भावकीच्या माणसाने विचार केला की डंगरी म्हाताऱ्यावर प्रेम करत नाही, त्या गळ्यातल्या लाकीटावरती प्रेम करते. आणि माणसांनी, त्या भावकीच्या माणसांनी त्या म्हातारीच्या गळ्यातलं काढून घेतलं. ऐका, माणसं जिवंत आहे तोपर्यंत त्रासच देतात आणि मेल्यावर देखील त्रासच देतात. काही काही मरत नसलं तर सगळेजण नमस्कार करतात का, ह्याला उचला का, कोणतरी देवाला नमस्कार करतात. इतका त्रास आहे उचला, एवढं बी जगून आहे माणसाने. माणसं कटाळा. आपल्याकडं मेल्यावर कितव्या दिवशी सावडते? कितव्या दिवशी? तिसऱ्या दिवशी. आता सावडायचं हे कधी सगळं बुडालं. काय झालं? सावडायचं हे सगळं बुडालं. बुडालं म्हणजे काही काळानं सावडायचं सुता 10वा 13वा वर्षाला सगळं बंद होणार. काय? हे सगळं बंद होणार. याच्यातून काहीच राहणार नाही. तुम्ही म्हणता कसं काय? आता माझ्या समोर बसलेला माणूस आहे, त्या माणसाला विचारा तुम्ही. एक डंगर आज मेलं आणि तिसऱ्या दिवशी त्याचा 10वा केला, दिवस घातला, सावडलं बी. हे हळूहळू सगळ्या प्रथा बंद होणार. आता काही राहणार नाही. हे सगळं सुद्धा की सगळं बंद होणार. आपल्याकडे मेल्याच्या नंतर तिसऱ्या दिवशी सावडते, बरोबर का? सावडायला नेताना, सावडायला जाताना बरोबर काय काय नेतात? पोत, लिंबाचा ढगळा, शेण, पाणी, हे सगळं बरोबर नेतात.
आणि ती राख पोत्यामध्ये घालतात. कुठं? पोत्यामध्ये. पोत्यामध्ये राख घातल्याच्या नंतर चोपदार त्या पोत्यामध्ये काय काय टाकतात? काय? नाणं किंवा रुपया. रुपया कशाला टाकतात तो चोपदार? कशाला टाकतात रुपया? हा मुरुगामाचारी बोला की नाही बोलत सांगताय बोला. मुरुगामाचारी म्हणते तर रुपया त्याला खर्चीला टाकी. त्याच्या बापाने खर्ची काढली होती का? कुठं खर्ची काढायचं तो? मग रुपयाचा विषय सोडून द्या. दुसरी गोष्ट चतकोर कशाला? कशाला? नेहरीला. नेहरीला कुठं करायचं? नेहरी कुठं? काय माणसांचं प्रेम आहे, काय माणसं प्रेम करते. तर मेल्याच्या नंतर त्याला खर्चीला पैसे, मेल्याच्या नंतर त्याला नेहरीला भाकर, आणि जवळ जिवंत आहे तवर चावडीत. मायबाप वाईट परिस्थिती, वाईट 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 परिस्थिती. माणसं माणसावर प्रेम आणलं नाही. आणि मेल्यावर पिंडदान. ऐका, मला सांगायचं या काळामध्ये धन असणं गरजेचं आहे, पण जगद्गुरु तुकोबा यांच्या दृष्टीने याला भाग्य म्हणत नाही. महाराजांनी दुसरं प्रमाण सांगितलं, भाग्य तरी मोहे धन पुत्र. आपण म्हणतो एखाद्याचा मुलगा भाग्यवान आहे, काय? आपण म्हणतो एखाद्याचा काय मुलगा आहे, बापाचा शब्द मोडत नाही, बापाचा शब्द खाली पडून देत नाही, याच्यासारखा मुलगा भाग्यवान कुठंच नाही. आणि खरं सांगू काय तुम्हाला, या काळामध्ये मुलगा भाग्यवान जन्माला येणं ही काळाची गरज आहे. मुलगा कसा वागतो हे कशावरून सिद्ध होत असेल तर त्याच्या आई वडिलांवरून. कारण आई वडिलांचा परिणाम, आई वडिलांचे संस्कार हे मुलांवरती होत असतात. कशावरती? मुलांवरती. मी सांगतोय ते व्यवस्थित समजून घ्या. जर आई वडील वाईट असतील तर मुलगा वाईट वागणार आहे. बघा, सुभाषितकारांचं एक सुभाषित आहे, सुशीलो मातृपुण्येन पितृपुण्येन चतुरतः उदारो वंश पुण्येन आत्मपुण्येन सौभाग्यता. सुभाषितकार खूप गोड बोलतात. आई पुण्यवान असेल तर मुलगा सुशील जन्माला येतो. सुशीलो मातृपुण्येन, आईच्या पुण्याईनं मुलगा सुशील जन्माला येतो, बापाच्या पुण्याईनं मुलगा चतुर जन्माला येतो, वंशाच्या पुण्याईनं मुलगा उदार जन्माला येतो, आणि स्वतःच्या पुण्याईनं मुलगा भाग्यवान जन्माला येतो. याच्याकरता आई वडील चांगला असणं गरजेचं आहे. आणि याच्या विरुद्ध सांगायचं झालं, सुभाषितकार खूप गोड बोलतात, उन्मादो मातृदोषेन पितृदोषेन मूर्खतः कार्पण्ये वंश दोषेन आत्मदोषात दरिद्रता. आई जर वाईट असेल तर मुलगा उन्मत्त जन्माला येतो. आईमध्ये दोष असेल तर मुलगा उन्मत्त जन्माला येतो, उन्मत्त जन्माला येतो. बापामध्ये जर दोष असेल तर मुलगा मूर्ख जन्माला येतो. वंशामध्ये दोष असेल तर मुलगा चिकाट जन्माला येतो, कंजूस जन्माला येतो. आणि स्वतःमध्ये जर दोष असेल तर मुलगा दरिद्री जन्माला येतो, भाग्यवान जन्माला येतो.
महाराजांचं प्रमाण आहे, माय बाप जरी सरपी नका बोका, आणि त्यांच्या संगे सुका नपवे बाळ. आई जर सर्पिणी सारखी असेल आणि बाप बोक्यासारखा असेल तर यांच्या पोटी जन्माला येणारी संतती त्याच पद्धतीची जन्माला येणार आहे. आणि म्हणून या काळामध्ये आई वडील चांगलं असणं गरजेचं आहे. ज्याची आई वडील चांगली त्याची मुलं चांगली घडेल. ऐका, आणि या कलियुगामध्ये दुसरं काही कमवत बसण्यापेक्षा मुलांना संस्कार शिकवा, मुलांवरती संस्कार करा. कारण या काळामध्ये मुलांवरती संस्कार करणं ही काळाची गरज आहे. नाही का? काय मला सांगायचंय, भाग्य तरी मोहे धन पुत्र, मला पुत्र सांगायचंय तुम्हाला. आपण म्हणत असेल एखाद्याचा मुलगा भाग्यवान आहे, आणि खरंच महाराज मुलं चांगली जन्माला यावी. पण महाराज काही काही जर घरांमध्ये विचार करायचा झाला, काही काही जर घरामध्ये बारीक दृष्टिकोनातून बघायचं झालं, तर आजकालची मुलं महाराज आपल्या आई बापाचं थोडं पण ऐकायला तयार नाही. काय थोडं पण ऐकायला तयार नाही. आणि त्याच्यामुळं त्यांच्यासाठी धन कमवू नका, पैसा कमवू नका, गाडी नको, बंगला नको, रान नको, काही नको. फक्त मुलांसाठी एकच त्यांना संस्कार, संस्कार आणि संस्कारच शिकवा. बाकीचं मुलांना काही करू नका. ऐका, का संस्कार शिकवा? एक छोटासा दृष्टांत आहे. नांदेड जिल्ह्यातली घटना. बरोबर, नांदेड जिल्ह्यातली घटना. आई डॉक्टर आहे, बाप डॉक्टर आहे, मुलगा डॉक्टर आहे, मुलगी डॉक्टर आहे, सून डॉक्टर आहे, जावाई डॉक्टर आहे, सगळं घरदार डॉक्टर आहे. त्यांचा दवाखाना गावामध्ये नाही, तालुक्यामध्ये नाही, जिल्ह्यामध्ये नाही, राज्यामध्ये नाही, देशामध्ये नाही. त्यांचा दवाखाना परदेशामध्ये आहे. पण शेवटच्या काळामध्ये डॉक्टर आई वडिलांना सांभाळण्याकरता कोणी नाही, आणि म्हणून त्या डॉक्टर आई वडिलांना एका अनाथ आश्रमामध्ये राहावं लागते. काय तुमच्या पैशाला पेटवायचे? पैसा भरपूर आहे पण सांभाळण्याकरता कुणी नाही. आणि या पैशामुळं माणसं, महाराज मी तुम्हाला सांगून गेलो, माणसावरती प्रेम करत नाही. ज्या माईनं लेकरांना पोटी जन्म दिला ती माई पैसे कमवण्यासाठी दुसरी बाई मोलानं ठेवते आपल्या पोटच्या गोळ्याला सांभाळायसाठी, आणि ती नालायक पैसे कमवायला बाहेर जाते. ही शहरातली परिस्थिती आहे. काय ही शहरातली परिस्थिती आहे. घरी पैसा भरपूर आहे पण सांभाळण्याकरिता कोणी नाही, म्हणून अनाथ आश्रमामध्ये राहावं लागते. शब्द वापरतोय कोणता? अनाथ आश्रम. वृद्धाश्रम म्हणत. अनाथ म्हणजे ज्याला कोणी नाही असा अनाथ. महाराज काही काळ निघून गेला, आणि काही काळ निघून गेल्याच्या नंतर डॉक्टरांची आई वारली. डॉक्टरांची आई वारली. मायबाप वडिलांना मुलाला फोन केला, बाळा तुझ्या माईच्या पोटी जन्माला आलाय, तुझ्या माईच्या पोटी जन्म घेतलाय बाळा, तुझी आई तुला सोडून गेली रे राजा. आईचा अंत्यविधी करण्याकरता मुलांना तिकडून सांगितलं, बाबा मला येण्याकरता वेळ नाही, माझ्या पाठीमागं खूप व्याप आहे, माझ्या पाठीमागं खूप काम आहे. बाबा आईचा अंत्यविधी तुम्हीच करा. काय म्हणत असेल त्या बापाचा अंत करून. अरे ज्या माईनं रात्रीचा दिवस दिवसाची रात्र करून सांभाळलं, शिकवलं, वाढवलं, डोळ्यातल्या बुबळाप्रमाणे सांभाळलं, तर हातातल्या फोडाप्रमाणे या मुलांना सांभाळलं, शिकवून मोठं केलं, दवाखाना परदेशामध्ये टाकून दिला. आणि आई गेल्याच्या नंतर एक मुलगा जर आईच्या अंत्यविधीला येत नसेल तर पेटवा तुमच्या पैशाला.
बापानं नाविलाजानं अंत्यविधी केली आपल्या बायकोची, आणि बाप चिंता करू लागला. माणसाला जिवंतपणे चिवता हरव जळतो, काय मेल्यावरती चिता जळते, आणि मरण्याच्या अगोदर चिंता हरव जळतो. फक्त अनुस्वाराचा फरक. बापानं महाराज हाई खाल्ली. बाप विचार करू लागला, आपण जीवनामध्ये काही कमावलं, सोन डॉक्टर आहे, घरदार सगळं डॉक्टर केलं, लहानाचं मोठं केलं, पण शेवटच्या काळामध्ये आपल्याला सांभाळण्याकरता कोणी नाही. काय कमवलं? आणि महाराज काही दिवसानं बाबा डॉक्टर सुद्धा गेला. ज्या दिवशी डॉक्टर साहेब गेला त्या दिवशी त्या अनाथ आश्रमाच्या महाराजांना फोन लावला, डॉक्टर साहेब तुम्ही तुमच्या आई गेल्याच्या नंतर नाहीत आला. डॉक्टर साहेब कमीत कमी आता बाप गेलाय, हो बाप गेल्याच्या नंतर तर या ना डॉक्टर. डॉक्टरांनी सांगितलं, माझ्या पाठीमागं खूप व्याप आहे, माझ्या पाठीमागं खूप काम आहे, मला येण्याकरता टाइम नाही. एक काम करा, माझ्या बापाचा अंत्यविधी तुम्हीच करा. बापाच्या अंत्यविधी करता येणारा जो खर्च आहे तो मी तुमच्या व्हॉट्सअप, तुमच्या फोन पे वर टाकतो, तुमच्या गुगल पे वर टाकतो, पण मला येण्याकरता वेळ नाही. बापाचा अंत्यविधी तुम्हीच करून टाका. पण महाराज एक काम करा, ज्यावेळेस माझ्या बापाचा अंत्यविधी करायचा आहे त्यावेळेस मला व्हिडिओ कॉल करा, आणि व्हिडिओ कॉलवर मोबाईलवर माझ्या बापाचा अंत्यविधी मला दाखवा. हे आया म्हणून बापांनो, तुम्ही ज्या मुलाला तुमच्या पोटामध्ये जन्माला घातलं, 9 महिने 9 दिवस सांभाळलं, ती मुलं जर तुमचा अंत्यविधी मोबाईल वर बघू लागली तर फक्त थोडा विचार करा, आपण कमावलं काय. म्हणून माझी विनंती दादांनो तुम्हाला, मुलांना योग्य संस्कार शिकवा. मुलं नको तसली राहायला लागली, नको तशी वागू लागली, नाही त्या गोष्टी करू लागली, नको तिकडे जाऊ लागली, नको ती बघायला लागली, परिणाम महाराज मुलांवर वाईट वेळ आली. वाईट. समोर बसलेली आजी, तुम्हाला ऐकता येते का? तुमच्या काळात वाढदिवस होतो का? वाढदिवस होतं का? नव्हतं ना? तुम्ही तुमच्या नाताचा घातला. प्रदीप महाराज ज्याच्या तोंडामध्ये, ज्या डांगरेच्या तोंडामध्ये दात नाही राहिला, ती बी म्हातारीला जवळ घेते आणि हॅपी अॅनिव्हर्सरी टाकते. अरे तुझ्या गवल्या मसनवाट्यात घालायच्या राहिल्या, तू काय डंगरी सगळं फोटो काढतो, हॅपी अॅनिव्हर्सरी टाकतो. ऐका, हे वाढदिवसामुळं ह्याच्यामुळं सगळी वाट लागली महाराज. जुनं सारं दादा गेलं, दादा नवं आलं. हे पहिल्या असल्या काही गोष्टी नव्हत्या, आणि आपल्याला वाटतं आपल्या पप्प्याचा वाढदिवस, हे वाढदिवस नाही, तो बुड दिवस आहे. काय तो बुड दिवस आहे? मला माहिती, मी जरी म्हणलं तुम्हाला करू नका तरी तुम्ही करणार, ह्याच नाव कीर्तन आहे. ज्ञानेश्वरी मध्ये त्याची ओवी आहे, जन्मलिया दिवस हा तो लागे काळाची चायसे, का वाढीती करीती उल्हासे उभविती गुडिया. ज्या आई बापाला वाटतं माझ्या मुलाचा आज वाढदिवस आहे, आपल्या मुलाचा नाताचा वाढदिवस मोठ्या थाटामध्ये संपन्न झाला पाहिजे, त्या आई बापाला लक्षात ठेवायचं, मुलाचा वाढदिवस नसून मुलाचा बुड दिवस आहे. एक दिवस काळाच्या ताब्यात जातो. या सगळ्या प्रथा महाराज पुन्हा वाढदिवस, ही सगळी नवीन, सगळं नवं तुम्हाला मला पाहायला मिळालं. आणि म्हणून मी तुमचा मुलगा या नात्यानं मायबाप बोलतो, जीवन जगत असताना मुलांवरती संस्कार करा. एखाद्याचा मुलगा भाग्यवान आहे, आपण म्हणतो भाग्य उदयाला आलं, क्रमांक नंबर त्याच्या पुढचा मुद्दा, भाग्य तरी नोही धन पुत्र दारा. दारा या शब्दाचा अर्थ काय? बायको. दारा या शब्दाचा अर्थ बायको. ज्याची बायको चांगली त्याचा संसार चांगला.
आणि ज्याची बायको कर्कशा त्याच्या घरावर खराटा फिरला म्हणून समजा. मी माझ्या पदरून बोलत नाही, महाराजांचं समर्पक प्रमाण आहे. कर्कशे संगती कर्कशे संगती दुःख उदंड फजिती. ज्याची बायको कर्कश आहे का त्याच्या संसारावर खराटा फिरला, वाटोळ झालं म्हणायचं त्याच्या संसाराचं. आणि म्हणून पहिली जुनी माणसं बायको बघत असताना, मुलगी बघत असताना जात, कुळ, गोत, नाडी, देवक, गण, गुण हे सगळ्या गोष्टी बघून मग जमीन होती. बरोबर का नाही बाबा? पण आताचा काळ असा आलाय, कसली अनपण पिवळा झाली तसली परिस्थिती. सगळे कटाळेच कटाळे. महाराज तुम्ही एवढं फिरता राव, बघा खरं म्हटलं कसं हसू येते. ज्याच्या आई पोरांशी लग्न राहिले त्याच्या आई बापाला विचारा काय परिस्थिती. महाराज गावाचा जर सर्वे केला तर 50+ आहे, 50+. मी तरी कमी सांगतोय 50, पण त्याच्यापेक्षा जास्त आहे. लग्नच व्हायला तयार नाहीत महाराज. का? त्या चालीची पोरच नाही पोराई. नको त्या गोष्टी मी तुम्हाला सांगून गेलो पुत्र, नको त्या गोष्टी करायला लागली, व्यसन करू लागली. आणि व्यसन केल्यामुळं कटाळा आला महाराज. त्यांच्याकडे कोणी जायना, नाही जायना तर त्यांनी बी निर्णय घेतला पाहिजे. मारुतीची, महादेवाची सगळी देवळं मोकळीच आहेत आहे का नाही? आमच्या पार्टीमध्ये तो ऑनलाईन जाहीर प्रवेश आहे, कुणी या आहे का नाही संतोष बाबा? डायरेक्ट प्रवेश. हा आमची टीम वाढत चालली. आम्ही अगोदर 8 जण होतो, आता 10 जण झालो. आणि अजून 2-4 जण पक्ष प्रवेश करायला तयार आहेत. वाईट काळ आला, वाईट काळ आला. बाकीच्याच सांगत नाही. माझ्या घरातलं तुम्हाला उदाहरण सांगतो. वडील समोर आहे, काय खोटं बोलायची गरज आहे? आमचा चुलत भाऊ आहे, त्याला नाहीत म्हणणार ती, पण सांगतो तुम्हाला. अंधारातली अंधारात लका महाराज म्हणला तू एवढा फिरतो लका, एवढं बघ केला. जर आपण बघितली पोरगी आणि पुरीच्या बापानं आपल्याला विचारलं महाराज पोरगा करतो काय, पोरगा दिवसभर पत्या खेळतो,
सकाळी 10 वाजता जातो संध्याकाळी 5 वाजता येतो मला सुद्धा रुमण्याने हाणत्या आमच्याकडे वाटलं करतो काय माझ्या मनात कधी कधी येतं जाऊन ते त्याला सांगून टाकावं एका घरातली 2 जण भाग्याचा उदय म्हणून वाटतं मला नाही का इतका विचित्र काळ आला इतका विचित्र काळ आला पोरं येड्याने फिरू लागली ईडी झाली पोरं ईडी माझी विनंती दादा जर पोरांची लग्न व्हावं असं वाटत असेल तर पोरांना इकडे उभा केलं पाहिजे बँड पुढं नाही नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञान दीप लावू जगी तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात जर तुम्ही पोरांना इकडाच्या मार्गाला नाही का नाही लावलं राहिलाच म्हणायचं ते मोकळा इंदुरीकर बाबा सांगते गणपती बुडवाय ऐका सांगायचंय मुद्दा मला संसारामध्ये पत्नी चांगला असणं गरजेचं आहे पण जगद्गुरु तो कोपार आहे याला भाग्य म्हणत नाही आणि महाराज संसारामध्ये पत्नी गोड बोलणारी असावी मृदू बोलणारी असावी खेसकणारी नसावी पण मला तोंड बघितलं की तुमची कळतंय तुमचं वातावरण काय कारण रोज एक घर फिरतो रोज एक घर फिरतो आताचा काळ गेला महाराज आताच्या सुना लय अवघड झालं सगळं वाटूळ झालं महाराज पुरी येडेवणी करू लागल्या पुरी येडेवणी का करू लागल्या तर त्याला कारणीभूत आपले आई बाप सुद्धा तुम्ही म्हणता महाराज कस काय कारण 90% मुलीचा संसार आपली आई घरून बघते घरून बघते पोरगी नांदायला दिली आजी आपल्याकडे एक मन आहे मी जवळजवळ आता 7-8-10 दिवस याच्यावर राहणार आहे महाराज मुलगी आपली नांदायला दिली आपल्याकडे मन आहे ज्या दिवशी दिली त्या दिवशी काय झालं देशातल्या 2 गोष्टी पारतंत्र्यात आहेत बांधल्या खुलटासी धेनुचे चरणे दिल्या घरी राणे लेकीचे ज्या दावणीला बांधले त्या दावणीचं वैरण खायचे गाईचं काम आहे आणि ज्या घरी संसार करायला नांदायला दिली मुलगी त्या घरचा संसार करायचा हे मुलीचं काम आहे आणि जर मुलीचं वाटोळ कोणामुळे होत असेल तर फक्त आणि फक्त त्याला कारण होती आया तुम्ही म्हणता कसं काय ऐका सांगतो तुम्हाला सिद्ध करून दाखवतो बाई काय भाजी केली दगड तळल्या दगड तिला फोडणी कशी टाकली चपात्या केल्या का भाकरी केल्या तव्यावर उलटी भाजली का तवा पालता टाकून भाजल्या आयांना तुम्हाला खरं सांगतो मुलींचा लाड करू नका माताचा मी नाही लाड करा पण त्याला कुठंतरी प्रमाण आहे की आया म्हणतात माझ्या मुलीचं काही सांगावं बाबा सकाळी जर भाकर तुकडा खाल्ला तो संध्याकाळीच मिळतोय एवढी वाईट परिस्थिती माझ्या मुलीची त्या आई त्या मुलीला सांगते बाळा लय चिंता करू नको लय जीवाविल असं काम करू नको एक काम कर सासू सासऱ्याचा अंदाज घे तुला जर तिकडं राहून असं वाटत तर मालकालाच घेऊन इकडं गावाकडं तुझ्या मालकाला टपरी टाकून देते तुला कशाचा तरी धंदा टाकून देते कोण म्हणतो कोण म्हणतो त्या आयाना इकडं उजनीत घालून आणल्या पाहिजे काय करायचंय महाराज संस्कार शिकू दे त्यांना थोडं तरी वळण लागू दे त्यांना थोडा तरी क्लास होऊ दे त्यांना
तुम्ही किती त्रास घेतलाय महाराज, जुन्या आयांना किती त्रास घेतलाय, आताच्या पुरींना काहीच नाही त्रास. याची कुठेतरी महाराज तो काळ निघून गेला. ऐका, आता महाराज घटस्फोट होऊ लागलं, मुलगी नांदायला तयार नाही. अरे संसार म्हटल्याच्या नंतर भांड्याला भांड वाजतं आणि भांड्याला भांड लागल्याच्या नंतर आवाज होत असतो, पण त्याचा विचार करायचा नाही. जगाची आई आहे सीता. कोणाची आई आहे? जगाची. जगाची आई आहे सीता, पण मालकासाठी 14 वर्ष गवताच्या शैयेवरती झोपली, 14 वर्ष गवताच्या काड्यावरती झोपली. का? अरे वनवास तर मालकाला होता, आपल्याला कुठं होता? तुका म्हणे पतिव्रता आणि तिची देवावरी सत्ता. मग तिने असंच म्हणायचं का, वनवास तुमच्यासाठी आहे, मला कुठं वनवास आहे, मी राज्यामध्ये आनंदाने जगते. मालक तुम्ही निघालात ना वनवासाला, मला पण तुमच्या बरोबर यायचंय. अरे जी जगाची आई आहे ती दुःख भोगते मालकासाठी संसार करत असताना. आणि तुम्ही आम्ही माणसं सामान्य माणसं आहेत महाराज. आपण दावं घ्यायची, औषध घ्यायची, हिरीकड पडायची, गॅसकड जायची, काही गरज. पत्नी चांगलं असणं गरजेचं आहे. पण जगद्गुरु तुकोबराय याला भाग्य म्हणत नाही. महाराजांनी प्रमाण दिलं, भाग्य तरी नोहे धनपुत्र धारा निकट वास बरा. काय सांगतात महाराज? संतापा संतांची संत. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, माझं भाग्य उदयाला आलं, माझी चिंता वाढली. जगद्गुरु तुकोबराय कशाची चिंता करत असतील बरं? जगद्गुरु तुकोबरायांच्या जीवनात कशाची चिंता असेल? जे जे भेटे तयासी. कशाची चिंता? देव कृपा करील मज, काय लाज राखील. जगद्गुरु तुकोबराय वाटत होत, महाराज विचार करत होते, मला देव कधी भेटेल, माझा उद्धार कधी होईल. कधी मी उद्धार पाविन, कधी मी उद्धार पाविन. Sangat
असू दे, कमीत कमी टाळकऱ्यांनी पाळी घाला. शेणे होऊ नका की माती पडणार, फक्त पाळी घाला व्यवस्थित. असू दे, काय नाही होत असं त्याला काय असतं. विसंगती आली की त्रास होतो. काय कै मी उद्धार पावेन, कै कृपा करील नारायण. ऐसे सांगा तुम्ही सतर्जन, करा समाधान चित्त माझे. कै मी उद्धार पावेन, कै कृपा करील नारायण. ऐसे सांगा तुम्ही सतर्जन, करा समाधान चित्त माझे. उद्धार पावेन, कै कृपा करील नारायण. ऐसे सांगा तुम्ही सतर्जन, करा समाधान चित्त माझे. जुनी खोड लई महत्वाची. जुनी खोड लई महत्वाची. आपल्यासारख्या तरुण खोंडाने किती बी पळापळी केली तर ही अनुभवाची बोल. काही माणसं माणसाच्या दिसण्यावरती जातात, पण असं काही नसतं. फेटेवाली माणसं, ही जुनी माणसं लई कामाची महाराज. किती कामाची सांगतो तुम्हाला. महाराज तुम्ही महाराजांच्या जोडून ठेवली. एका सुंदर कीर्तनकाराचा मी दृष्टांत ऐकलेला आहे. 4 पुढं लग्न जमवायला गेली. लग्न जमवलं. लग्न जमवल्याच्या नंतर तारीख ठरली, आणि तारीख ठरल्याच्या नंतर महाराज त्या दिवशी लग्नही लागले. काय झालं? लग्नही लागलं. सगळं वराड जेवलं. सगळेजण जेवण करून आल्याच्या नंतर मुलगी वाट लावण्याचा कार्यक्रम ठरवला. पण गावातल्या त्या भावकीच्या माणसानं, गावातल्या माणसानं आड घातली, आमची मुलगी तुम्हाला आम्ही देणार. आता लग्न झाले म्हटल्याच्या नंतर तर पाठवाच लागेल नांदायला. पण एक आमची अट आहे. काय अट आहे? तर आम्ही मुलीला 2 एकर जमीन आंदण दिली. काय दिली? 2 एकर जमीन आंदण दिली. तेवढी तुम्ही जमीन घेऊन जा आणि मगच पुरीला न्या. काय म्हणते कळते का? 2 एकर जमीन पुरीला आंदण दिली, तेवढी जमीन घेऊन जा आणि मग घेऊन जावा. आता हे पुढं जरा ताईट जमलं होतं, ह्याने डोकं खायला सुरुवात केली. जरा गावात जरा बावळट आहेत त्या माणसं. 2 एकर जमीन दिली, कुठं जमीन नेता येत असते का? महाराज रात्र झाली पण त्यांची बुद्धी नाही चलली. प्रदीप महाराज सगळी तशीच माघारी आली. नवरदेव सहित. लग्न होऊन उपयोग नाही. 4 जण असली माणसं फेट्यावाली बसली होती तिथं पारावर, मारुतीच्या कट्ट्यावर. त्यांनी विचारलं, पोरांना कस काय झालं लग्न, मुलगी तरी बघू द्या. डोकं खाजवायला लागली. बाबा काय सांगावं, लग्न झालंय, सगळं झालं, आम्ही मोकळ्या हाताने मागायला आलो. त्या माणसाने पोरीलाच पाठवलं नाही. म्हणलं का पाठवलं नाही, त्याचं कारण तरी सांगा की. म्हणले त्यांनी एक आट घातली. म्हणले मुलीला रुकवतावरती 2 एकर जमीन दिली, आणि जोपर्यंत जमीन नेत नाही तोपर्यंत मुलगी न्यायची नाही. आणि म्हणून आम्ही डोकं खांजून माघारी आलो. म्हणलं मुलगीच कशी न्यावा. फेटेवाली मुली त्याच्यात काय अवघड आहे, त्याच्यात काय अवघड आहे म्हटल्याच्या नंतर म्हणले मग नेमकी कशी आणायची मुलगी. म्हणजे आम्ही आहेत ना, काळजी करा नका, चला फक्त तुम्ही आमच्या समोर. कसं काय मुलगी देत नाही, त्यांचा बाप मुलगी दिली. त्यांचा बाप मुलगी दिली. ती 2-4 फेट्यावाली ती जिंकट्यांची खाली उतरवली आणि 2-4 फेट्यावाली गाडीत बसवली. 2-4 फेट्यावाली गाडीत बसवल्याच्या नंतर त्या ठिकाणी गाडी गेली. म्हणजे तुम्ही लग्न लावलं पुरीचं, मग का आमच्या मुलीला वाटलं लावलं नाही.
त्यांनी सांगितलं की आम्ही आमच्या मुलीला रुकवतावर 2 एकर जमीन आंदण दिली, दान दिली. जोपर्यंत तुम्ही जमीन घेऊन जात नाही तोपर्यंत आम्ही मुलगी देणार. ती 4-2 फेटेवाली म्हणली एवढी तुमची अट आहे का? ती म्हणली हो आमची एवढीच अट आहे. मग एक काम करा म्हणजे तुम्ही जी 2 एकर जमीन तुमच्या मुलीला आंदण दिली ती अगोदर मंडपात आणा आणि मग घेऊन जातो. सगळ्यांना पोंगल झाल्यावर काय चालू. मुलीला जी जमीन आंदण दिली त्या अगोदर कुठं आणा? ती म्हणजे तुमच्या बापाने आणली होती का? म्हणजे तुमच्या बापाने नेली होती का? गपची मुलीला गाडीत बसवून घेऊन आली. म्हाताऱ्या माणसाची काय त्याच्यामुळे जपली पाहिजे. जगद्गुरु तुकोबराय विचार करताना काही मी उद्धार पावेन काय कृपा करीन नारायण आईसे सांगा तुम्ही संत जन. किंवा भेटी लागी पंढरी नाता जीवा लागली तळमळ बेता. किंवा भेटी लागी जीवा लागली सिरास बाहेर दिवस वाट तुझी. जगद्गुरु तुकोबराय आतुर झाले देवाच्या भेटीसाठी. आणि महाराज परिणाम भोजना मागती तुप पावशर पडिला विसर स्वप्ना माझी. बाबाजी आपुले सांगितले नाम मंत्र दिला राम कृष्णारी. बाबाजींचा अनुग्रह तुकोबरायांना झाला आणि तुकोबरायांना ज्यावेळेस अनुग्रह झाला त्यावेळेस तुकोबरायांनी सांगितलं उजळले भाग्य. अवघी चिंता वारली का तर बाबाजींचा अनुग्रह तुकोबरायांना झाला आणि परिणाम तुकोबरायांनी अभंगाचं प्रथम चरण लिहिलं. उजळले भाग्य आता अवघी चिंता वारली. माझ्या जीवनातली चिंता वारली कशामुळं तर संत दर्शन हा लाभ आणि पद्मनाभ जोडला. जीवनामध्ये महाराज माणसाला संत दर्शन अतिशय महत्वाची गोष्ट आहे. देव जरी असला तरी त्याला गुरु करावंच लागतं. देवापर्यंत पोहोचायचं म्हटल्यानंतर संतांची आवश्यकता आहे आणि म्हणून संत भेट माणसाच्या जीवनामध्ये अतिशय अवघड गोष्ट आहे. आणि तीच संत भेट माझ्या जीवनामध्ये मला झाली. बाबाजी नावांच्या महात्म्याने मला स्वप्नामध्ये अनुग्रह दिला आणि माझं भाग्य उदयाला आलं. परिणाम चिंता वारली आणि देव भेटलो. ऐका बरं, संतांच्या दर्शनानं देव भेटतो, संतांच्या सेवेमुळे देव भेटतो. एकच दृष्टांत सांगतो तुम्हाला. माझा टाइम संपत आहे. तुम्ही 6:45 वाजता सुरू केलं होतं आहे का नाही? तुम्ही टायमामध्ये काहीच कुसरपणा काम चुकारपणा केला मी पण करणार. टाइम शाळा राईट टायमिंगला भरली, टायमिंगच्या आधी भरली. मास्तर चॅप्टर येत राहिलेले मी पण टायमिंगला सोडणार, त्याची काळजी करू नका. कारण जास्त जाळ घातला की उठू जाते. त्याच्यामुळं उठू जायच्या अगोदर आपला जाळ माघारी ओढावा. दुसऱ्याच्या रानात जर बैलगाडी घातली, आवड घातलं तर रोमण्याने ठोकं खावा लागते. आपला बांधा लागीच आपली बैल माघारी दाखवावा. टाइम संपला की थांबावा नाही, आहे का नाही?
सीताई साहेबांचं हरण झालं आणि सीताई साहेबांचं हरण झाल्याच्या नंतर मायबा सगळेजण चिंतेमध्ये, शोधायला कोण जाणार, शोधायला कोण जाणार, शोधायला कोण जाणार. बारकी बारकी वानर जमली होती. ती बारकी बारकी वानर हनुमंतराया जवळ गेली आणि हनुमंतराया जवळ गेल्याच्या नंतर हनुमंतरायाला म्हणतात, हनुमंता देवाला जाऊन विचार, देवा कशाची काळजी करताय, कशाची चिंता करताय, कशाचा विचार करताय देवा. बारकी वानरांना हनुमंतरायाला सांगितल्याच्या नंतर हनुमंतराय देवाजवळ गेले आणि देवाला विचारू लागले, देवा कशाची काळजी करताय. हनुमंतराय म्हणतात, हनुमंतरायाला म्हणताय, भगवान प्रभू रामचंद्र, हनुमंता तू एक क्षेत्रातला नाही, तुला हे कळायचं. हनुमंतराय देवाला म्हणतात, देवा झाले काय ते तरी सांगा. त्यावेळेस जगाचा मालक हनुमंतरायाला म्हणतो, हनुमंता सीता ही रावणानं नेली, पण कुठं ठेवली हे कोणाला माहित. देव येडा झाला होता. देव कोणाला, कोणासाठी, कोणासाठी, कोण, देव. कोणासाठी, कोण, भुंगा माहिती का, भुंगा, 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 भुंगा केवढं ही लाकूड फोडतो, पोकारतो, काय करतो, पोकारतो. तो जर भुंगा एखाद्या कमळात बसला तर त्या कमळातला वास सेवन करता करता, मकरंद सेवन करता करता तो भुंगा त्याच्यात गुंतून मरतो. कोण, 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 भुंगा कशात गुंतून मरतो, कमळा. जो भुंगा लाकूड फोडतो त्याला कमळ पोखायला काय अडचण, काय. पण तो भुंगा मकरंद सेवन करत करत काय होतो, कोण, भुंगा. बरेच भुंगे कमळात गुंतून मेले. देव येडा झाला, देव, देव येडा झाला. हनुमंतरायाने सांगितलं, मालक मी आहे, सीताई साहेबाचा शोध लावायला, काळजी करायची गरज नाही. जातो सीताई साहेबाचा शोध लावण्याकरता. हनुमंतराय निघाले. सीताई साहेबाला रावणाला नेलं होतं. सीताई साहेबाला हनुमंतरायानं आपला मोर्चा रावणाच्या महालामध्ये उडवला. सगळ्या महालामध्ये सीताई साहेबाला बघितलं, नाही सापडत सीताई साहेब. हनुमंतरायानं आपला मोर्चा कुंभकर्णाच्या महालामध्ये उडवला. सगळा महाल फिरले हनुमंतराय, नाही सीताई साहेब दिसल्या. हनुमंतरायानं आपला मोर्चा बिभीषणाच्या महालामध्ये वळवला. ज्यावेळेस हनुमंतराय बिभीषणाच्या महालामध्ये गेले त्यावेळेस हनुमंतराय बिभीषण भगवान प्रभू रामचंद्राचं भजन करत होते. हनुमंतरायाने विचार केला, अरे नगरी राक्षसाची, गाव राक्षसाचे आणि भजन माझ्या स्वामीचे, भजन माझ्या मालकाचे, भजन माझ्या देवाचे, आणि कोण असा व्यक्ती आहे माझ्या प्रभू रामचंद्राचं भजन करतोय, विचारलं पाहिजे. आणि म्हणून हनुमंतराय बिभीषणाजवळ जातात आणि बिभीषणाला विचारतात, कोण आपण. लंकापतीचा भाऊ बिभीषण, राक्षसाचा भाऊ आणि रामाचं भजन. काय करावं. जरी मी लंकेमध्ये राहत असलो ना तरी मी रामाचा भक्त आहे आणि मला देवाचं दर्शन घ्यायचंय. देवाचं दर्शन घेण्याकरता माझा जीव कासावीस होतोय. कोण मला रामाचं दर्शन घेऊन देईल, कोण मला माझ्या मालकाचं दर्शन घडवून देईल, याच्या विचारात आहे. हनुमंतराय म्हणतात, तुम्ही तर लंकापतीचे भाऊ आहेत, राक्षसाचे भाऊ आहेत. 32 दातांच्या मध्ये जशी जीभ राहते तसं बिभीषण 32 दातांच्या मध्ये बिभीषण राहत होते.
दात हे अहंकाराचं प्रतीक आहे आणि जीभ हे नम्रतेचं प्रतीक आहे. दात जन्माला आल्याच्या नंतर येतात आणि सरनात झाल्याच्या आतवर पडतात. जीभ जन्माबरोबर येते आणि जन्माबरोबर जाते. त्याच्यामुळं दाताने बळबळ करायचं. विभीषण म्हणतात मी भजन करतोय माझ्या प्रभूचं. रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम. श्री रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम. हनुमंतरायानं ब्राह्मणाचा वेश सोडला आणि हनुमंतराय मूळ रूपामध्ये प्रगट झाले. ज्यावेळेस हनुमंतरायाकडे विभीषणानं बघितलं ना मायबाप, त्यावेळेस विभीषणाच्या डोळ्यामध्ये पाणी आलं आणि विभीषण हनुमंतरायाला म्हणू लागले, हनुमंता तुझ्याशिवाय मला देवाजवळ आता कोणीच नेऊ शकत नाही. देवाचं दर्शन घ्यायचे मला हनुमंता, मला देवाजवळ यायचं. हनुमंतराय प्रभू जवळ आले आणि प्रभूनं सांगितलं, प्रभू राक्षसाच्या नगरीमध्ये लंकापतीचा भाऊ रावणाचा भाऊ विभीषण तुमचं भजन करतोय आणि तुमच्या दर्शनाची इच्छा करतोय. प्रभू येऊ द्यावं का त्याला आपल्या पार्टीमध्ये, आपल्या पार्टीमध्ये येऊ द्यावं का? प्रभूनं सांगितलं बिंदास येऊ द्या, ईडी मागे लागत नाही. आपल्या पार्टीमध्ये ईडी नाही, सीबीआय नाही, कसली चौकशी नाही. आपल्या पार्टीमध्ये आल्याच्या नंतर माणूस धुतल्या तांदळाचा होतो. मला त्या गोष्टी तुम्हाला इथं सांगायच्या नाही. चार दोन जण माणसं म्हणली, देवा तुम्ही त्या रावणाच्या भावाला आपल्या पार्टीमध्ये घेताय, ती पक्ष फुडील, ते पक्ष फुडील. पण जगाच्या मालकाचा सगळ्यात जास्त विश्वास कोणाचा असेल? खिळिया माझी हनुम्या शाना पडे बाबा व्यसनी. सगळ्या खेळामध्ये ज्याला एक नंबरचा खेळ गडी, सगळ्यात एक नंबरचा विश्वास हनुमंतरायावर. देवानं सांगितलं बोलवा, बोलवा म्हटल्याच्या नंतर हनुमंतरायानं विभीषणाला घेऊन आले. हनुमंतरायानं विभीषणाला आणल्याच्या नंतर ज्यावेळेस विभीषणाचं जगाच्या मालकाच्या पायावरती डोकं ठेवलं ना, त्यावेळेस विभीषणाचं अंतकरण भरून आलं आणि विभीषणानं मागं वळून बघितलं. काय द्यावे त्यासी व्हावे उतराई, ठेवीत हा पायी जीव थोडा. देवाच्या पायी लक्ष द्या, मी तुम्हाला जीव तोडून सांगतोय, लक्ष.
तुम्ही किती जरी सत्य केलं, किती जरी महाराज मसलवाट्यात घातले, तुम्ही सुधारणार नाही. शिस्त नाव असतं का? शिस्त शिस्त थोडं कळतं का? काय माणसे ज्याचे त्याने आणि इतर ते काय कोणाची, ज्याचा हात मोडल त्याचा. माझा टाइम संपत आलाय. मला सांगायचंय तुम्हाला मुद्दा शेवटचा, थांबणार आहे मी. मला पण सांगायला तुम्हाला जास्त अपेक्षा इच्छा नाही माझी, कारण मला माहिती तुमच्याकडं बघितल्याच्या नंतर अशी तुमची थोडं सूर्य फुलावून झाले, उन्हात तापलेले. हनुमंतरायानं महाग वळून बिभीषणानं महाग वळून बघितलं, आणि महाग वळून बघितल्याच्या नंतर बिभीषणाची अवस्था अशी झाली, कंठी प्रेम दाटे, नैनी नीर लोटे, हृदयी प्रगटे राम रूप. हनुमंतरायानं बिभीषणानं सांगितलं, मला जर देवाचं दर्शन कोणामुळे झालं असेल हनुमंतराय, तर तुमच्यामुळं. हनुमंतराय संत आहेत, बिभीषण जीव आहे, आणि भगवान प्रभू रामचंद्र देव आहेत. संत दर्शन निहाला देवाची भेट होते. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, माझ्या जीवनामध्ये संतांचं दर्शन झालं आणि देवाची भेट झाली, आणि आता साठवलेला देव मी माझ्या हृदयात ठेवणार आहे. या विश्वाच्या पाठीवर माझ्या अनुभवानं 2 महात्म्यानं देवाला हृदयामध्ये कोंडलं. क्रमांक नंबर 1, ज्याच्या दारामध्ये कीर्तनाचा आपण धर्म मंडप आहे हा, ते हनुमंतराय. आणि क्रमांक नंबर 2 माझे सावता बाबा. पवन तनय संकट हरण मंगल मूर्ती रूप, राम लक्ष्मण सीता सहित हृदय बसू सुरू. 1 नंबर हनुमंतराय, आणि 2रा नंबर इळ्यानं छती खाली, इळ्यानं, आणि देवाला लपायला जागा दिली. हृदयबंदी खाना केला, आणि आमच्या भागातलं नाव सांगायचं म्हटल्याच्या नंतर 3रं नाव आहे सिद्ध संत सीताराम बाबा. तुम्ही ऐकले नाही ऐकलं काय माहिती? महाराज 2 तालुक्यातला समाज डॉक्टरांना म्हणत होता, डॉक्टर बाबांचं ऑपरेशन करा. महाराज डॉक्टर बाबांचं ऑपरेशन करा, पण डॉक्टर म्हणत होते कशाचा बाबा, कशाचा महाराज, कशाचं काय. महाराज ज्यावेळेस या समाजाच्या आग्रहासह डॉक्टरांना बाबांना, सीताराम बाबांना ऑपरेशन करायला घेतलं ना, आणि ज्यावेळेस छाती फाडली, परिणाम डॉक्टरांचे डोळे दिपून गेले. दिपून डॉक्टरांना दिसानासं झालं. का? डॉक्टरांना बाबांच्या हृदयामध्ये, सीताराम बाबांच्या मनामध्ये, हृदयामध्ये रामाचं, लक्ष्मणाचं, सीताई साहेबाचं, हनुमंतरायाचं दर्शन झालं. ती माणसं गेल्याच्या नंतर बाप मेला तर, मला सांगितलं मी प्रमोद महाराज, बाप मेला तर मुलं मातीला येत नाही. 4 दिवस सीताराम बाबांचं प्रेत पुण्याच्या हॉस्पिटलमध्ये होतं. 2 तालुक्यातली माणसं म्हणत होती बाबाला आमच्याकडे न्यायचंय. कोण म्हणत होतं बाबा आमचे, कोण म्हणत होतं बाबा आमचे, आमच्या आया म्हणत होत्या बाबा आमचे, आमची वडीलधारी माणसं म्हणत होती बाबा आमचे. ज्यावेळेस खरड्याला आलं ना बाबांचं प्रेत, महाराज बाबांची बॉडी, त्यावेळेस महाराज असा लाखो माणसांचा जनसागर असा कुटुंब भरून चालला होता बाबाला समाधी देण्याकरता.